महाराष्ट्रातील लोकसभेचं 5ही टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे। आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती लोकसभा निकालाची। या लोकसभेचा निकाल काय लागतो, कोणत्या मतदारसंघातून कोण जिंकून येईल, कोणाचा पराभव होईल, याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत। या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कोणकोणत्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो तेच आपण पाहणार आहोत। सुरुवात करूया माढा लोकसभा मतदारसंघापासून। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंग नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणात आहेत। या मतदारसंघामधून भाजपच्या रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या मैदानात आहेत। या मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव होण्याची शक्यता आहे। सातारा लोकसभा मतदारसंघामधून भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे हे मैदानात आहेत। याही मतदारसंघातून भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा पराभव होण्याची शक्यता आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून संजय काका पाटील तर विशाल पाटील हे अपक्ष उभे आहेत। विशाल पाटलांना या मतदारसंघामध्ये मोठा जनाधार लाभला आहे, त्यामुळे याही मतदारसंघात संजय काका पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे हे मैदानात आहेत। या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आणि या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे। जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव होऊ शकतो। या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या उमेदवारीमुळे रावसाहेब दानवे यांना फटका बसण्याची शक्यता आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचेच अशोक नेते यांचा पराभव होऊ शकतो। याही मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नामदेवराव किरसान हे विजयी होण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव होऊ शकतो। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणे यांचा देखील पराभव होऊ शकतो। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार यांचा पराभव होण्याची शक्यता आहे।